हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता नॉर्मली आपण रव्याचा शिरा तो बनवतो, पण आता आंब्याचा पण सीझन आहे, तर आज आपण जिभेवर ठेवताच विरघळेल असा आपण मऊ लुसलुसीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं कढईमध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 1.5 वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही इथं जाड रवा सुद्धा वापरू शकता. आणि छान आता हा आपण तुपामध्ये असं खमंग भाजून घ्यायचंय. 7 ते 8 मिनिटं आपण मंद आचेवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. एकदम हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाजल्यावरती छान असा रव्याचा असा सुवास येतो. आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथं रवा भाजतोय तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ना, त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गरम करून घ्यायचं. आता इथं रवा पण छान असा आपला खमंग असा भाजलेला आहे, थोडा कलर पण चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आंब्याचा गर घालून घेणार आहोत. आता हा हापूस आंबा घेतलेला होता आणि 2 छोटे आंबे होते, तर त्याचा मी एक गर काढून घेतले. त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं नाही किंवा आपण दूध घातलेलं नाहीये, फक्त गर आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर आता हा त्याच्यामध्ये घालून छानपैकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. 1 ते 1.5 मिनिट आपण छान असं भाजून घ्यायचं याच्यामध्ये. आता आंब्याचा गर घातल्यामुळं बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तर इथं 1 ते 1.5 मिनिट आपण परत आता गरम गरम दूध आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही याच्यात नुसतं फक्त दूध वापरलं तरी पण चालेल किंवा पाणी वापरलं तरी पण चालेल. मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी इथं वापरलेलं आहे आणि चांगलं असं गरम करून घालायचं आहे, म्हणजे अशा त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. तुम्ही थंड दूध जर याच्यामध्ये घातलं त्याच्या गुठळ्या होतात. आपल्याला हे दूध गरम करूनच घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. आता त्यामध्ये मी थोडेसे मनुका घालून घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घातले तरी पण चालेल. पण ड्रायफ्रुट्स तुम्ही घालताना तुम्ही जेव्हा रवा भाजताना त्यावेळेस तुम्ही ड्रायफ्रुट्स थोडेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये घालायचे. आता यामध्ये मी साखर घातलेली आहे. 1 वाटी मी इथे साखर घातलेली आहे. तर साखर तुम्ही कमी जास्त इथं करू शकता. आता तुम्ही साखर थोडी कमी घातलेली आहे, कारण इथं आम्ही आंबा वापरलेला आहे. तर आंबा कितपत गोड आहे त्याच्यावरती तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे. आता इलायची पावडर इथं घालायची काहीच गरज नाही, कारण इथं एक आंब्याचाच फ्लेवर आपण ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. पण मला इलायचीचा फ्लेवर आवडतो म्हणून यामध्ये मी थोडंसं इलायची पावडर घातलेली आहे. आणि तुम्ही इथं नाही वापरला तरी पण चालेल. साखर घातल्यामुळे शिरा असा छान असा सैलसर असं वाटायला लागतो. आता आपण वरती झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट असं छान असं वाफवून घेणार आहोत. तर बघू शकता आता छान असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे. छान असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा आपला हा आंब्याचा शिरा बनवून तयार होतो. तर तुम्ही पण आता आंब्याच्या सीझन मध्ये हा शिरा नक्की करून बघा. तर गॅस बंद करून आपण एका डिश मध्ये ते सर्व करू. तुम्ही बघू शकता छान असा दिसायला पण खूप छान दिसतोय, कलर पण छान आलेला आहे त्याला आणि झटपट असा हा आंब्याचा शिरा बनवून तयार होतो. तर तुम्हाला मी दाखवते कसं झालेलं आहे. छान असा एकदम तोंडात टाकताच विरघळेल असा हा आपला मऊ दाणेदार असा आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता. आणि सुरुवातीला आपला रवा पण छान असा भाजलाय, त्यामुळं छान असा आपला हा मऊ लुसलुशीत असा आपला आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.
भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.